तर स्वागत आहे मित्रांनो आपलं एस आर प्रोडक्शन ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत आपल्या बीड जिल्हा रेल्वे स्टेशनवरती. आज गाडी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आज गाडी सुरू होणार होती आणि तसंही झालं. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताने आज रेल्वेचं उद्घाटन झालेलं मित्रांनो. तर आज गाडी आपल्या अहिल्यानगर बीड ते अहिल्यानगरच्या दिशेने धावणार आहे मित्रांनो आणि रोज एक ते दोन फेरी होणार आहेत मित्रांनो. तर हे सौभाग्य आम्हालाही लाभलं. आम्ही ह्या जर्नीच्या आम्ही म्हणजे ह्या प्रवासात आम्ही सहभागी होणार आहोत मित्रांनो. तिकीट वगैरे काढलेलं आहे मित्रांनो आज आम्ही. आणि स्टेशनवरती बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे तुफान गर्दी होती. कारण बीड जिल्ह्याला कधीही न अनुभवलेली ही आज पहिली घटना आज बीड जिल्ह्यात रेल्वे आली. या क्षणी जसं तुम्ही म्हणता की स्वर्गीय केशराबाई क्षीरसागर किंवा स्वर्गीय गोपी जगन्नाथरावजी मुंडे यांच्या प्रयत्नाने ही रेल्वे आली. तर आज त्यांची आठवण होती का आणि त्याच्याबद्दल काय तर स्टेशनवरती अशी बघणाऱ्यांची तुफान गर्दी झालेली होती. अलोट असा जनसागर लोटलेला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. माननीय श्रीमती पंकजाताई मुंडे ह्यासुद्धा आलेल्या होत्या. आज सगळं मंत्रिमंडळ आज ह्या जे जिल्ह्याचं जे स्वप्न होतं जे की तब्बल 45 वर्ष हे स्वप्न लोकांनी बघितलं आणि आज ते 2025ला 17 सप्टेंबर 2025ला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ह्या अतिमहत्त्वाच्या दिवशी हे औचित्य साधून आलं. हे स्वप्न पूर्ण झालं. तर खरंच बीड जिल्हा आज खूप खुश आहे. आज म्हणजे खूप आनंदात आहे आणि दोन गोष्टी झाल्यात. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस पण होता आणि आज आपल्या बीड जिल्ह्यात रेल्वेची सेवा पण बहाल होणार होती. तर ह्याचं औचित्य साधून आज आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले अजितदादा पवार हे आलेले होते. ह्यांच्या हस्ते उद्घाटन वगैरे झालेलं होतं. तुम्ही बघू शकतात मित्रांनो तुफान गर्दी होती. बच्चे कंपनीसोबत लहान मोठे थोर सगळे असे लोक येऊन आज त्यांनी प्रत्यक्षात रेल्वे बघितली. आपल्या बीड जिल्ह्याला कधी रेल्वे बघण्याचं म्हणजे सौभाग्य लाभलं नव्हतं. फक्त परळीला होती. त्याच्यानंतर असे इतर ठिकाणी कुठेही नव्हती. ते सौभाग्य चक्क बीडच्या आपल्या बीड सिटीमध्ये बीड आपल्या भागामध्ये आज गाडी येऊन थांबलेली होती. ह्याचं सौभाग्य म्हणजे प्रत्येकाला लाभलं. प्रत्येकाने आपापले मोबाईल वगैरे काढले. मोबाईलमध्ये हे क्षण कॅमेराबद्ध केले आणि तुम्ही बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे इलेक्ट्रिशियनचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे. इलेक्ट्रिकलचं काम टोटली कंप्लीट झालेलं आहे बीडपर्यंतचं. बीड ते वडवणीचं एक जे छोटंसं अंतर आहे 30 किलोमीटरचं हेही आता लवकरात लवकर कंप्लीट होणार आहे मित्रांनो.